नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सध्या बघत आहात माझी फ्लोरिडाची सिरीज आणि हा व्हिडिओ आहे ह्या सिरीजचा एपिसोड नंबर 5. तुम्ही जर माझे आधीचे 4 व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा, कारण की त्या व्हिडिओमध्ये आम्ही ऑर्लँडोच्या आजूबाजूच्या परिसराला एक्सप्लोअर केलं आहे. खूप मजेशीर व्हिडिओज आहेत, त्याची लिंक मी इथे कॉर्नरला देईल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल. सो प्लीज चेक देम आउट आफ्टर यू वॉच दिस व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत एक नवीन सिटी. ह्या सिटीमध्ये एका बाजूला तर मुंबईसारख्या उंच इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला गोव्यासारख्या सुंदर बीचेस. एका बाजूला दिल्लीसारखं पार्टी कल्चर आहे, तर दुसऱ्या बाजूला केरळासारखे सुंदर बॅकवॉटर्स. आणि जर तुम्ही गेमिंगचे फॅन असाल तर प्ले स्टेशन ह्या गेमिंग सोनीच्या प्ले स्टेशन सिस्टीमचा एक मोठा आणि प्रसिद्ध गेम ह्या सिटीवर आधारित आहेत. येस, I am talking about none other than Miami City. So folks, welcome to Miami. गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम फ्लोरिडा. तर आम्ही काल ऑर्लँडोवरून ड्राईव्ह करून फ्लोरिडा सिटी नावाच्या एका शहरात आलो, जिथे आमचं Airbnb आहे. हे मागे जे दिसतं आहे, सो दिस इज आवर Airbnb. चांगलं आहे, 2 लेवलला आहेत. वरती 3 बेडरूम्स आहेत आणि खाली लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, गराज वगैरे. तर ही आम्ही आमच्याबरोबर ह्या ट्रिपवर मुलं पण आहेत आणि आकाशही आहे, त्यामुळे आम्ही आता ही मोठी व्हॅन रेंट केली आहे. सो सगळे एकाच कारमधून आम्ही जाऊ शकू. तर सध्या आम्ही आहोत फ्लोरिडा सिटीमध्ये, जी मायामीपासून अगदी 40-50 मैलवर आहे. आणि आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही जाणार आहोत एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कला एक्सप्लोअर करायला. तर एव्हरग्लेड नॅशनल पार्क हे अमेरिकन नॅशनल पार्क सर्व्हिसनी क्रिएट केलेला इकडच्या स्वॅम्पलँड आणि मार्शलँड्सला प्रिझर्व करायला आणि इकडे त्यामध्ये राहणाऱ्या वाईल्ड लाईफला प्रिझर्व करण्यासाठी. तर आजचं जी आमची टूर आहे ती आहे बोट टूर. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओज बघितले असाल तर त्यामध्ये आम्ही कयाकिंग केली होती, बट दॅट कयाक आम्ही स्वतःच चालवली आणि आम्हाला बरेचसे वाईल्ड लाईफ दिसले. ही थोडी डिफरंट असणार आहे. ह्यामध्ये आम्ही बोट टूर करणार आहे, पण दॅट बोट टूर विल बी विथ द गाईड आणि ही मोटर बोट असणार आहे. सो दे विल बी टेकिंग अस through the swamps and marshes of Everglades National Park. And if you are lucky, we will be able to see a lot of wildlife. In fact, आम्हाला मी असं वाचलं की इकडे नॉट इवन अमेरिकन ॲलिगेटर बट इथे अमेरिकन क्रोकोडाईल पण आम्हाला बघायला मिळतील. सो लेट्स सी, होपफुली गाईड असल्यामुळे जास्ती भीती वाटणार नाही आहे. बट दॅट इज द प्लॅन फॉर टुडे. सो स्टे ट्यून. ओके, तर आता आम्ही आलो आहोत. साधारण 45 मिनिट्सचा रस्ता होता आमच्या Airbnb-पासून. सो दीज आर द टूर ऑपरेटर्स आर कॉल्ड गेटर पार्क अँड दे टेक अस इनसाइड दी एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क. सो त्यांच्या बोट्स आहेत आणि मग या इथून यू जस्ट हॉप ऑन टू द नेक्स्ट बोट. तर इट्स गोना बी अ गुड इंटरेस्टिंग राईड. Inside the boat at all times. That means do not throw anything in the water. Do not stick your hands or feet in the water. Don't reach outside of the boat for anything at all. We're not at Disney World. Everything is for real. Now, we don't guarantee you guys wildlife. That means we don't make the animals come out and show themselves. They're wild. If they want to come out, you get to see them. If not, fortunately, you do not.
ऑलराईट, सो आता बोट राईड करून आलो आहे. जास्ती वेळाची नव्हती. आय थिंक अर्ध्या तासाची टूर होती आणि वाईल्ड लाईफ काही फारशी दिसली नाही मला, कारण की ते बोलले की वाईल्ड लाईफ नीड्स सन टू बी आउट आणि आज पूर्ण ओव्हरकास्ट डे होता. सो बट तरी पण काही ॲलिगेटर्स दिसले, 3-4 ॲलिगेटर्स दिसले. इनफॅक्ट राईट साईडला जिथे विजयची फॅमिली बसलेली तिथून बऱ्याचशा ॲलिगेटर्स दिसले. आणि आता बोट राईड तर झाली आहे आणि इथे त्यांनी एक काहीतरी नेचर ट्रेल आहे तर ती बघायला सांगितले, तर ती आम्ही बघू. आणि मग त्यानंतर आम्ही विचार करतो आहे की विल प्रॉब्ली हेड आउट टू मायामी डाऊनटाऊन एरिया. सो लेट्स सी. Oh yeah, oh yeah. Hot in the club, in love with the dub. Active, yeah, I'm free like a dove. In love with the bass, in love with the sob. In love with the energy I get from above. Hot in the club, in love with the dub. Active, yeah, I'm free like a dove. In love with the bass, in love with the sob. In love with the energy I get from above. Wheel it, take it back. Fire burning on the track. Get down, make it clap. Like 1-2 bars, we deal with that. Deal with that. Deal with that. Deal with that. Come around, family's here, come around. Good time, yeah, come around. Know this, yeah, come around. Come around, family's here, come around. Good time, yeah, come around. Know this, yeah, come around. Rhythm in the bass, rhythm in the bass, rhythm in the bass, rhythm in the bass, rhythm in the bass. Get down, rhythm in the bass, rhythm in the bass. Get down, rhythm in the bass. Active, yeah, we get down. UK waving, no, we get down. Oh, here's the original sound, but pivot all now. Show their mission is wow, soul is loud. Jump in the crowd, we don't give a ow. I feel the rhythm in the bass and yes, I feel the rhythm in the bass and yes, I feel the rhythm in the bass and yes, I feel the rhythm in the bass and yes, I feel the rhythm in the bass and yes, I feel the rhythm in the bass and I feel the rhythm in the bass and yes, I see the bass in the face the best. I feel the rhythm in the bass and yes, I see the bass in the face the best. Rhythm in the bass, 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 rhythm in the bass. Get down, get down, get down, get down.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळत राहील असे व्हिडिओज बनवत राहायला. या सिरीजचा आता एक फायनल एपिसोड उरला आहे जो मी लवकरच रिलीज करील आणि त्या एपिसोडमध्ये आम्ही चाललो आहोत फ्लोरिडाचे आयलंड्स व्हिजिट करायला आणि एक्सप्लोर करायला. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन, गुड बाय.